आणि ही यात्रा इथेच अशी संपून जाते. मित्रांनो, आता मी आपल्याला गावाच्या बाहेर असलेलं मुख्यतः काळभैरव देवाच्या मंदिरात घेऊन आलेलो आहे, जे अतिशय प्राचीन आहे. त्याचबरोबर या मंदिरामध्ये आई सुंदराई देवीचं मंदिर आणि काळभैरव देवाची सुद्धा मूर्ती आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूला ज्योतिबाच्या नावाने चांगभलं ज्योतिबा देवाचं सुद्धा मंदिर आहे. याचबरोबर या मंदिरामध्ये इतर देवी देवता सुद्धा आहेत. हे मंदिर गावाच्या बाहेर आहे, परंतु सुंदराचं सर्वात कारण म्हणजे हे मंदिर आहे. या मंदिरातून आपल्याला बावधानच नाही तर संपूर्ण